कंठी धरिला कृष्ण म्हणे, कंठी धरिला कृष्ण म्हणे, कंठी धरिला कृष्ण म्हणे, कंठी धरिला कृष्ण म्हणे. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. काल वाटो एकमेका, वाटो एक, काल वाटो एकमेका, वाटो एक. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका. उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोकात दाखवू, उत्तम लोकात दाखवू. वा वा वा. उत्तम लोकात दाखवू, उत्तम लोकात दाखवू. काल वाटू एकमेका, वाटू एकमेका, काल वाटू एकमेका, वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळीवीर गाडे, 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 आम्ही बळीवीर गाडे. काला वाटू एकमेका, वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. पार कुमारी, पार कुमारी, पार कुमारी, कुमार कुमारी, पार कुमारी, जय जय कुमार कुमारी, जय जय कुमार कुमारी, जय जय कुमार कुमारी, जय जय कुमार रिवर्ब थोडस, रिवर्ब थोडस, इफेक्ट.
कंठी धरिला कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कंठी धरिला ना कृष्ण मनी कंठी धरिला
पम प गम
केवळ माझाच नाही. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीरगाडी. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीरगाडी. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठाला कंठीधरिला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काला या प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर आणि काला या प्रकरणात प्रतिष्ठा प्राप्त असणारा हा अभंग. कारण कीर्तनकारांनी कोणताही काल्याचा अभंग घेतला तरी हा अभंग म्हणल्याशिवाय काल्याचं कीर्तनच पूर्ण होत नाही. अशा प्रतिष्ठेला प्राप्त असणारा हा अभंग आहे की ज्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज काला देणारा कसा असावा आणि काला घेणारा कसा असावा अर्थात काला देणाऱ्याचा अधिकार आणि काला घेणाऱ्याचा अधिकार तुम्ही आम्हाला समजावून सांगताय. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत उमरोली परिसर ज्यामध्ये आशाने, डिक्सळ, कोशाने, उमरोली, वावे, पाली आणि गारपोली अशा 7 गावांचा समावेश आहे. सगळे गाव पाठ केले असं नाही, बोर्ड वाचले. कीर्तनकारांनी चौकड लक्ष ठेवावं लागतं कुठून काय भेटतं बाबा. मी आल्यावर पाहिले बोर्ड आहेत म्हणजे नेके या गावाचे. आता त्याचे सभासद बी वाचले असते पण मला नाव घ्यायला तेवढं भरपूर आहेत सभासद, तेवढ्याचे नाव घेणं शक्य नाही. पण या 7 गावाचा मिळून दरवर्षी एका गावामध्ये हा 1.5 दिवसीय भक्ती उत्सव साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न होत असतो. यावर्षी हा उत्सव गारपोली या गावाला करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. आणि मला वाटतं काला या शब्दाची जी संकल्पना आहे त्याचं साकार रूप म्हणजे हा उत्सव आहे. काला म्हणजे एका वस्तूत एक वस्तू टाकली म्हणजे काला नाही. भिन्न 2 वस्तूचा एका जागी केला तो काला असतो. आणि मला वाटतं तर 7 गावं अर्थात काला ही संकल्पना समरसतेची संकल्पना आहे, एकीची संकल्पना आहे. आणि ही एकीची संकल्पना या 7 गावानं एका जागी येऊन दाखवली. आगळा वेगळा आदर्श महाराष्ट्रासमोर आहे. एका गल्लीत मंडळ 4, सप्ताह 4. एक तुमच्या भागातलं गावाचं नाव नाही सांगत. एकाच गावात स्वामीजी एकाच गल्लीत एकाच वेळेला 2 सप्ते चालू असतात. त्यांचे कीर्तन सुद्धा सोबतच चालू असतात, सोबतच दोन्ही चालू. आणि मग काय करायचं, चला कीर्तनाला सुरुवात झाली असे सगळे लोक गोळा करायचे. यांनी माईक बंद करायचा, यांनी माईक बंद करायचा आणि आमच्यासारख्या कीर्तनाला ताण द्यायचा, करा कीर्तन. पण त्या गावात मी म्हटलं ज्या दिवशी तुमच्या गावातला सप्ताह 1 होईल त्या दिवशी आम्हाला बोलवा, तोपर्यंत आम्हाला बोलवायचंच नाही. एकदा गेलो त्याच्यानंतर पाऊलच टाकलं नाही त्या गावात. त्यांना म्हटलं 1 सप्ताह झाला, ज्या दिवशी होईल तेव्हा करा. मग मी मरतो का ते लोक एकाच करतात कोणाच ठाऊक, तुम्हाला माहित नाही भाऊ अजून. पण एक आगळा वेगळा आदर्श या गावाने घालून दिला. 7 गाव किती आहे एक सांगू का, ज्यार्थी ग्रुप ग्रामपंचायत आहे ना त्यार्थी गाव छोटे छोटे गाव, छोटे छोटे ज्यार्थी ग्रुप ग्रामपंचायत त्यार्थी गाव छोटे छोटे आकारमानानं. असे गाव संपन्न दिसतात. हा माझा अंदाज आहे, पक्का अंदाज गाडीत बसल्यावरच येईल. छोटे छोटे आहेत म्हणून तर ग्रुप ग्रामपंचायत आहे ना. गाव मोठं असलं की पंचायत काय होत असते, वेगळी होत असते. ग्रामपंचायत गाव छोटे छोटे आहेत. पण एक बोलू का, तुमचे गाव जरी छोटे छोटे असले तर या कार्यक्रमातून तुम्ही अख्ख्या वारकरी संप्रदायाला दाखवले आमची मन किती मोठी आहे. की जेव्हा गारपोलीचा उत्सव असतो तेव्हा पाली, वावे सगळी गावं धावून येतात, सगळ्या कार्यक्रमाला हजर राहतात. म्हणून गावं जरी छोटी असली तर मोठ्या मनाचा परिचय देणारा हा उत्सव आहे. आणि अशा उत्सवातली ही सेवा करण्याचं सौभाग्य आहे. आणि ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना आज वारकरी संप्रदायाचं गुणवैभव, भजन वैभव, परिसरातील सर्व टाळकरी मंडळी, सर्व गावातली भजनी मंडळी यांची जशी सन्माननीय उपस्थिती आहे
तसं वारकरी संप्रदायातील मृदंग क्षेत्रातील एक दिग्गज नाव, ज्यांनी 4 पिढ्या वाजवल्या आणि 3 पिढ्या घडवल्या. 4 पिढ्या वाजवल्या आणि 3 पिढ्या घडवल्या असे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण दासोपंत स्वामी महाराज यांची उपस्थिती आहे. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ तो सुभान अल्लाह, बाप से बेटा सवाई. त्याचप्रमाणे आदरणीय स्वामीजी यांचे छोटे चिरंजीव, मोठे चिरंजीव, जे ते छोटे आहेत काय माफ करा मोठे चिरंजीव आदरणीय सध्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा उभ्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे मृदंग वैभव आहे, त्या मृदंग वैभवामध्ये जी गोविंददादाकडे आदरणीय गोविंददादा म्हणून जी मृदंगाच्या क्षेत्रातली मोठी नावं आहेत उभ्या भारतातली, त्यात आदरणीय गोविंदजी दादा यांच्याकडे ज्यांचं शिक्षण चालू आहे, ज्यांनी पहिला धात्याकडून शिकला. धाता म्हणजे पिता ना, त्यांचा पहिला धानता तुम्हाला कोणी शिकवला? हां, मग कोणी काही शिकू द्या, धाता हाय. मी असं ऐकू नये, मृदंगामध्ये धा आणि ता फार महत्वाचा आहे म्हणे. मृदंगाच्या क्षेत्रातला धा, कारण मृदंगाचा परिचय देणारा धा आहे. कारण हा खुला बाजनं मला जास्त माहिती नाही. हा, मग तबल्याचा बाज असा गुपकीचा आहे, पण मृदंगाचा बाज असा खुला आहे. आणि खुल्यामध्ये धाचं जे वजन आहे ते काय आगळं आणि वेगळे. शास्त्रात असं सांगितलं, तुमच्या कानावर जर मृदंगाचा धा आला की वेगळं मंगलाचरण करण्याची गरजच नाही. म्हणून पहा, आमच्या पूर्वीचे महात्मे किती बारकाईने संगीताचा अभ्यास करून होते. रामकृष्णारीच्या साखळीमध्ये पहिला धाच वाजवला जातो, कारण 10 मंगलाचरण आहे, मंगल स्वरूप आहे 10. पण आता लगेनं चालू करायला त्याचं काही मला बोलायचं नाही त्याच्याविषयी. ज्याच्यातलं आपल्याला कळत नाही त्याच्यात तोंड खुपसू नये माणसानं, असा नियम आहे. म्हणून आदरणीय आमचे सिद्धेश्वर महाराज यांची सुद्धा मृदंगाची साथ या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं भजन वैभव, ज्यांनी भारताचा इंडियन आयडॉल गाजवला आणि उभ्या भारतामध्ये आपल्या आवाजांनी ज्यांनी एक चमक दाखवली, असे संगीत विशारद आदरणीय माझे हृदयाभिन्न परममित्र गुरुबंधू आमचे अविनाश महाराज जाधव यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे अत्यंत गोड निर्मळ गाणं. हो, सध्याच्या काळात काय झालंय, बडवणं म्हणजे वाजवणं आणि आरडणं म्हणजे गाणं, असं समीकरण बनत चाललंय की जे संप्रदायाच्या दृष्टीने तर सोडा, पण मला असं वाटतं सिद्धेश्वर महाराज कलेच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे. कलेच्या दृष्टीने सुद्धा काय आहे, घातक आहे. कला विश्वाला, जसं वारकरी संप्रदायाच्या तत्वाला काय लागतं, त्याच्यामुळे काय अडचणी येतात त्या विचार नंतर करू, पण कला या संज्ञेला सुद्धा गालबोट लागणारं ते काय आहे, सगळं हिडी स्वरूप आहे. असो, पण अत्यंत निर्मळ गोड गाणं ज्यांचं आहे, असे आदरणीय मी ज्यांना भेटलं की वंदन करतो असे आमचे हरिभक्तीपरायण कुंदन महाराज बोरसे तेही आहेत. आणि ऐकलं का, गाण्याची खोली काय असते ते कुंदन महाराजाकडून शिका. ऐका, गाण्याची खोली कुंदन महाराज दाखवतात, गाण्याची उंची अविनाश महाराज दाखवतात, पण रुंदी आपल्याकडेच ध्यानात ठेवायची आहे ना. तुमच्याकडे खोली असेल, तुमच्याकडे रुंदी आपलं उंची असेल, पण रुंदी आपल्याकडे ध्यानात ठेवा. म्हणून ही सर्व गुणीजन मंडळी, सर्व गावातील माझ्यावर प्रेम करणारी, या परिसरात जेव्हा जेव्हा मी कीर्तनाला येतो तेव्हा तेव्हा आम्हाला साथ करणारी ही सर्व मंडळी आणि वारकऱ्याची साथ न सोडणारे आमचे आदरणीय मृदंगाचार्य सुरेशजी महाराज फराट यांची सुद्धा उपस्थिती आहे. सगळ्याविषयी सद्भाव, तुम्ही सगळे वारकरी यांच्याविषयी सद्भाव, सगळ्यांचा नाम उल्लेख करणं गरजेचं आहे. पण माझ्या बुद्धीत दोष आहेत. माझ्या वडिलाला तुम्ही आता जर जाऊन विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. माझ्या वडिलाला जर तुम्ही विचारलं तुमची मुलगी कोण्या गावात दिली, माझ्या वडिलाला गावाचं नाव सांगता येत नाही. माझ्या वडिलाच्या बुद्धीत एक दोष आहे, त्यांना गावाचं आणि व्यक्तीचं नावच ध्यानात राहत नाही. आणि तीच माझ्या वडिलांची मिराशिगा देवा ती परंपरा मी चालवतोय. मलाही लवकर व्यक्तीचं नाव आणि गावाचं नाव परमार्थाच्या दृष्टीने, भास्कर ओक महाराज, परमार्थाच्या दृष्टीने हे भूषण आहे. नावं ध्यानात न राहणं आणि गावं ध्यानात न राहणं हा परमार्थाच्या दृष्टीने काय आहे, भूषण आहे. व्यवहाराच्या दृष्टीने दूषण आहे. म्हणून सगळ्यांचं नाव आणि गाव माझ्या बुद्धीच्या बाहेर असल्यामुळे सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. याचा बेस कमी करा, बेस नको, गेन टबल वाढवा, इको पण कमी करा. फक्त थोडी चाल म्हणत असताना गरज वाटेल तेव्हा इको द्या. ऐका, आज आपल्या उत्सवाचा समारोपाचा दिवस. उत्सव किती असो, मी पाहिलेले उत्सव सांगतो, म्हणजे कालमानानं
17 महिन्याचा उत्सव पाहिला मी एक. किती? 17 महिने सप्ताह बंदच नाही. एक बोलू का त्याच्यापेक्षा? एक उत्सव असा चालू आहे आता महाराष्ट्रामध्ये, जवळजवळ 10 वर्ष झाले सप्ताह बंदच नाही. किती 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 10 वर्ष झालं. रोज काकडा होतो, सकाळी पारायण होतं, संध्याकाळी दुपारी भजन होतं, सायंकाळी प्रवचन होतं, हरिपाठ होतो, कीर्तन होतं आणि जागर होतो. किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली बंदच नाही कीर्तन. गावाचं नाव सांगू? आमच्या मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं गाव आहे. नामदेवाची जन्मभूमी मानली जाते ती. त्या ठिकाणी 10 वर्ष झालं कीर्तन सप्ताह बंदच नाही. पण उत्सव किती मोठा असो, संख्येने 18 महिन्याचा असो किंवा 1.5 दिवसाचा असो, पण संप्रदायात उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने केली जाते. काला म्हणजे काय आहे? प्रसाद आहे, प्रसादाचा पर्याय आहे. काही लोकांनी प्रसादाला मलिदा म्हटलं, फिरायला जाणाऱ्या लोकांनी. काही लोकांनी प्रसादाला शेरणी म्हटलं. तसा वारकरी संप्रदाय प्रसादाला काला म्हणतो. ही प्रसाद रूप प्रसाद का बरं काल्याला म्हणायचं? त्याचं कारण आहे, भगवंताचं नाव प्रसाद स्वरूप आहे. मुळात प्रसाद शब्द आधी समजावून सांगतो, म्हणजे आपल्याला जरा सोपं जाईल पुढचं माझं चिंतन ऐकायला. मला मांडायला बरं पडेल महाराज, आणि सांगायलाही बरं पडेल, ऐकायलाही बरं पडेल. प्रसाद शब्दाचा अर्थ काय? प्रसाद असतो प्रसन्नता. ज्याने जीवनाला प्रसन्नता प्राप्त होते त्याला काय म्हणतात? प्रसाद. ज्याचे 3 परिणाम गीतेने सांगितले. 2 श्लोकात फार गोड विचार आहे गीतेमध्ये. भगवान काय म्हटले? खरं तर ते प्रकरण 4 श्लोकाचं आहे. हो द्या, थोडासा वेळ जाऊ द्या, पण ते सांगतो 2 मिनिटात. भगवान म्हटले, अर्जुना ध्यायतो विषयन पुंस संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. विषयाचं स्मरण माणसाला बुद्धिनाशापर्यंत नेतं, हे ध्यानात ठेव. म्हणून ऐकलं का अर्जुना? विषयाचा भोग परवडतो, पण विषयाचं स्मरण फार वाईट. ज्ञानोबारायची त्याच्यावरची उभी एवढी गोड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना काय पुरुषके तैसे विषयाचे ध्यान विपाये जरी वाहे मन येसने पतन निश्चित ठाके. हा त्याचा परिणाम सांगितला. पण म्हणून महाराज शरीराला विषय दिलेच पाहिजे की नाही? द्यावेच लागतील. खाल्लं नाही तर माणूस जगेल काय? श्वास घेतला नाही चालेल काय? डोळ्यानं काही पाहिलंच नाही चालेल काय? कानानं काय ऐकलंच नाही चालेल काय? जिवेनं कोणताच रस घेतला नाही चालेल काय? नाही ना. विषय तर शरीराला पाहिजेच, वादच नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत विषय तर भोगावेच लागणार आहेत. विषयाच्या संघात राहिलेले आहेत. थोडासा विस्तार होईल, पण एक खूप गोड चिंतन आहे. आपल्या जगद्गुरु तुकोबाराच्या चरित्रावर एक आक्षेप घेतला जातो. काय घेतला जातो? आक्षेप घेतला जातो. एक नाही तसे बरेच आक्षेप आहेत, पण एका आक्षेपाचं मी फक्त समाधान करतो 2 मिनिटात. ते काय म्हणतात? तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला गेले, तुकाराम महाराज विरक्त होते की नाही? तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? विरक्त होते. विषयी विसर पडला निशेष, म्हणजे विषयाच्या ठिकाणी आम्हाला निशेष विसर पडला. आणि मग तुकाराम महाराज जर म्हणतात आमचा विषयाच्या ठिकाणी विसर पडला, तर तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना बायको गरोदरी कस काय? असा काय घेतला जातो? आक्षेप घेतला जातो. पण त्याचं समाधान जे 4 प्रकाराने, त्यातले 2 प्रकार सांगतो. मुक्ताचा देह संस्काराने चालतो एक, आणि दुसरी गोष्ट, माणूस जरी विरक्त झाला, पत्नीला शपथ दिलेली ब्राह्मणाच्या साक्षीने धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी, म्हणजे धर्मात अर्थात आणि कामात प्रतारणा करणार नाही. तुकाराम महाराज विरक्त झाले होते, बायको थोडीच विरक्त झाली होती. म्हणून असो, पण या महात्म्याला विषय भोगून सुद्धा अडचण का नाही आली? पुढे गीतेने सांगितलं, ऐका आता श्लोक आठवतो मी. ध्यायतो विषयन बुद्धिनाशात प्रणश्यते रागद्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियैश्चरन्. रागद्वेषानं वियुक्त होऊन विषयान इंद्रियैश्चरन् आत्मवश्येर विधेयात्मा प्रसादमधी गच्छते. पण रागद्वेषाला वियुक्त होऊन विषयाचा भोग माणसाला प्रसादापर्यंत नेतो म्हणे. आणि मग तो प्रसाद जीवनात काय करतो? तिथलचे परिणाम फार गोड आहेत पहा. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. हे की नाही?
प्रसादानं काय होतं? जीवनातलं दुःख संपून जातं. प्रसादानं काय होतं? जीवन प्रसन्न होतं. आणि प्रसादानं काय होतं? आपली बुद्धी आत्मस्वरूपामध्ये स्थिर होते, लीन होते, तद्रूपतेला प्राप्त होते. हे तिन्ही परिणाम कशाचे आहेत? प्रसादाचे. आणि मग हे तीन परिणाम ज्याने ज्याने होतात, म्हणजे व्याप्ती सांगू का थोडीशी? दोन्ही प्रकारची व्याप्ती करतो. व्याप्ती कशी? प्रसादाचे हे तीन परिणाम आहेत. प्रसादाचे हे तीन परिणाम आहेत. आता पुढची व्याप्ती आहे का? हे तीन परिणाम ज्याचे आहेत त्याला प्रसाद म्हणतात. हे तीन परिणाम कशाचे आहेत? प्रसादाचे आहेत. आणि ज्याचे हे तीन परिणाम होतात त्यालाच काय म्हणतात? प्रसाद म्हणतात. आणि मग प्रसाद स्वरूप देवाचं नाव आहे. देव जीवनातलं दुःख, देवाचं नाव जीवनातलं दुःख घालवतं. हो, नाम घेता मन निवे. नामचिंतनानं दुःख जातं की नाही? जातं. तुकोबाराय म्हणतात, नामाच्या चिंतने 12 वाटा पडते वेगळे, 12 वाटा पडते वेगळे, 12 वाटा पडते वेगळे. नामाचा चिंतन 12 वाटा पडते वेगळे, 12 वाटा पडते वेगळे. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती वेगणे, 12 वाटा पडती वेगणे, 12 वाटा पडती वेगणे. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती वेगणे, 12 वाटा पडती वेगणे, 12 वाटा पडती वेगणे. देवाचं नाव जीवनातलं दुःख घालवतं. देवाचं नाव जीवन प्रसन्न करतं. अर्थात देवाचं नाव मंगल स्वरूप आहे. देवाचं नाव प्रसाद स्वरूप आहे. देवाचं नाव प्रसाद स्वरूप आहे. तशा देवाच्या लीला सुद्धा प्रसाद स्वरूप आहेत. पण खास प्रसादत्व देणाऱ्या 2 लीला आहेत. एक आहे रासलीला आणि दुसरा आहे काला. गोपिकांना जो प्रसाद दिला त्याचं नाव आहे रासलीला, आणि गोपाळांना जो प्रसाद दिला त्याचं नाव आहे काला. बघा, गोपिकांकरता रासलीला आणि गोपाळांकरता काला. हा भेद नाहीये, ही व्यवस्था आहे. हा भेद नाहीये, हे काय आहे? व्यवस्था आहे. महाराज एक वेगळाच विचार सध्या निघू पाहतोय. 2 वेगळं केलं. स्त्रियांवर अन्याय होतोय, स्त्रियांवर अन्याय होतोय. तुम्हाला खरं बोलू का? अन्याय तुमच्यावर नाही, अन्याय ह्या गरिबांवर आहे. तुमची लई मजा आहे. तुमची किती मजा आहे सांगू? आता आली बघा संक्रांत. आज किती तारीख आहे? 5. 9 दिवसावर संक्रांत आली. संक्रांतीला कोण नटत? हे काय? हे बोला की माता मौल्या नटतात का पुरुष नटतात? म्हणजे नवरा संक्रांत नटायला कोणाला? नटायचं कोणी? स्त्रियांनी. राखी पौर्णिमेला लुटायचं कोणी? स्त्रियांनी. दिवाळीला मिरवायचं कोणी? स्त्रियांनी. नवरात्रात नवरंगाच्या साड्या कोणाला? स्त्रियाला. संक्रांतीचं वाण कोणाला? स्त्रियाला. हरतालिका कोणाला? स्त्रियांना. ऋषीपंचमी कोणाला? स्त्रियांना. नागपंचमी कोणाला? स्त्रियांना. यांच्या नशिबाला एकच सण आहे, होळीच्या दिवशी बॉम्बलायचा मान आहे तुम्हाला, बाकी तुमच्या नशिबाला काहीच नाही. आणि खुशाल बाया म्हणतात स्त्रियावर अन्याय, स्त्रियावर अन्याय. बिलकुल अन्याय नाही, उलट अन्याय ह्या पुरुषांवर आहे. पटवून देऊ का थोडस? 2 मिनिटं घेऊ का याच्या करता? 2च मिनिटात पटवून देतो. ऐका ऐका, मी आंदोलन छेडले, तुम्ही आता मागं सरायचं नाही. मी हाक मारली, मी आवाज फोडलाय, फक्त तुम्ही काय करा? साथ करा. मी आंदोलन छेडलंय, तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही. फक्त मला काय करायची? साथ करायची. कारण आंदोलन कोणी छेडलंय? मी छेडलंय. आणि मी का छेडलं? मला बायको नाही म्हणून छेडलंय. नाही तर बायको असती तर माझी काय हिंमत झाली असती आंदोलन छेडण्याची? हां, ऐका. एक माणूस जेव्हा बायकोला प्रवासाला घेऊन निघाला, ऐका बरं, प्रवास वर्णन ऐका आता. आणि माझ्याकडे काय बघत अशा? ऐका आधी. प्रवासाला निघाला. खरं सांगा, प्रवासाला निघताना पिशवी कोणाच्या डोक्यावर? ह्याच्या का हिच्या? पुरुषाच्या डोक्यावर.
पिशव्या जर दोन असल्या, एक जड आणि एक हलकी, तर जड कोणाच्या बोकांडू? पुरुषांच्या. स्टँडवर गेल्यावर चौकशी कोणी करायची एसटीची? बोला की घाबरू, मी आहे तुम्हाला, घाबरू नका तुम्ही, घाबरूच नका तुम्ही, मी आहे तुम्हाला. कोणी? पुरुषांनी, आहे ना. एसटी आल्यानंतर पळत पळत जाऊन जागा कोणी धरायची? पुरुषांनी. बरं, जागा जर एकच भेटली तर बसायचं कोणी? बरं, जागा जर दोन भेटल्या तर खिडकीच्या बाजूला कोण? बाई. मस्त बाहेरचा हवा खात, आहे ना. सांग तुला दिसतो कसो खंडाळ्याचो घाट, हिरव्या हिरव्या रंग. ती झाडी बघायला कोण? या. आणि एसटीतल्या लोकांच्या घामाचा वास घ्यायला कोण? अजून लय पुढे, अजून खूप आहे, खूप अन्याय आहे महाराज. हा, तिकीट 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 काढायला कोण? पुरुष. बायला जर तहान लागली तर पाणी आणायला कोण? पुरुष. तिला जर थंड उसाचा रस प्यावा वाटला तर कोण? तिला चिक्की खावा वाटली तर आणून द्यायला कोण? तिला कुरकुरे खाऊ वाटले तर आणायला कोण? अहो तुम्ही घाबरू नका, माझ्याकडे पाहा ना तुम्ही. नाही बदलत अजून. भाऊ आहे त्यासमोर कपडे बदलते का? बाप आहे ते बदलते का? नाही, मर्यादा आहे. आणि मग ह्या संस्कृतीचं मोजमापन त्या मूल्यानं झालं पाहिजे, ते त्याचं मूल्यमापन त्या दृष्टीने टिकलं पाहिजे, याकरता ती व्यवस्था आहे. तसं गोपिकांकरता रासलीला आणि गोपाळांकरता काला हा देवानं केलेला भेद नाही, ही व्यवस्था आहे. कारण देवाला चांगलं माहिती आहे, रासलीलेमध्ये भेदुंद होऊन आनंद लुटणार आहेत, आनंद विभोर होणार आहेत. पुरुष आले तर त्यांना संकोच. आणि मुलं जेव्हा खेळतात, ऐकलं का, खेळताना शिवी दिल्याशिवाय खेळताच येत नसतं. नाही तुम्ही बघूच नका माझ्याकडे, तुम्ही खेळ खेळलेत का आधी मला सांगा. हो, कुमार्या ही क्रोधे बरे, ऐसी मंत्रांची बीजाक्षरे. ज्ञानोबराय म्हणतात. नाही मारत. आणि खेळामध्ये आलेली शिवी आणि खेळामध्ये आलेला मार माणसाला त्रासच देत नाही, काहीच वाटत नाही. आणि मग स्त्रिया आल्या की खेळण्याला एक मर्यादा येते. म्हणून काल्यामध्ये देवानं एकही स्त्री येऊ दिली नाही. फार जबाबदारीनं बोलतोय. ज्यांना समजलं त्यांनी समजून घ्या, आणि ज्यांना समजलं त्यांनी तसा वागण्याचा प्रयत्न करता आला तर पहा. फार जबाबदारीनं वाक्य बोलतोय स्वामीजी मी आता. देवानं, ऐकताय का? ऐका. देवानं रासलीलेमध्ये एकही गडी येऊ दिला नाही, आणि देवानं काल्यात एकही बाई येऊ दिली नाही. संप्रदाय विसरायला लागलाय. कळालं का? स्पष्ट बोलू. हा, ध्यानात ठेवा. मी असं म्हणत नाही महिलांनी कीर्तन करूच नाही, अशा मुद्द्याचा मी नाहीये. माझी परंपरा जरी त्या काय विचारधारेची असली तरी माझी विचारधारा जरा मोठी आहे. पण माझं वैयक्तिक मत आहे, जिथं स्त्रिया असतील तिथं स्त्रियांनी कीर्तन करावं, तिथं पुरुषांनी जाऊ नये. आणि जिथं पुरुषांची कीर्तन आहेत, पुरुषामध्ये पुरुषांची कीर्तन आहेत, त्याच्या स्त्रियाची नसावीत. जी ती पावित्र्य टिकवलं पाहिजे. असो, तात्पर्य सांगायचं काय मला, की देवानं रासलीला केली गोपिकांकरता, देवानं काला केला गोपाळांकरता. गोपाळ म्हणजे प्रसादभूत लीला आहे. ह्या काल्याची 3 रूप आहेत. एक आहे प्रतिकात्मक रूप दहिलाही, याचा आहे ज्ञानमय रूप जीवशिवाच्या ऐक्याचा काला, तो का म्हणे काला कोठे अभेद देखिला. आणि एक आहे भक्तिमय काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. आणि परिणाम साम्याची रिद्धी जोडली तयाची दृष्टी. एवढा दुर्लभ आहे ज्ञानमय काला आणि भक्तिमय काला. राम 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 तिने पा. हरी दुर्लभ, हरीचं नाव दुर्लभ, आणि प्रेम तर अति दुर्लभ आहे. हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोहीला साधने. हरी आहे, त्याच्यात हरीचं नाम आहे आणि त्याच्यात प्रेम आहे. आता किती दुर्लभ आहे? हरी दुर्लभ आहे. तुकोबाराय म्हणतात, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानो रान,
कल्पतरू परिया दुर्लभ विठोबाचे पाय परिया दुर्लभ सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानो रान कल्पतरू सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानो रान कल्पतरू परिया दुर्लभ विठोबाचे पाय परिया दुर्लभ विठोबाचे पाय परिया दुर्लभ विठोबाचे पाय जगात हरी दुर्लभ आहे हरी जसा दुर्लभ आहे तसं हरिनामही दुर्लभ आहे बरं एक बोलू का हरिनाम किती दुर्लभ आहे कीर्तनात बसून तोंडाला येत नाही ह्याच्यावर तुमचा काय मत आहे हो जय वाचे पुढा भोजे नाम नाच तसे माझे ते जन्म सहस्र ओळगीजे एक वेळ मुखाशी यावया हजारो जन्माची पुण्य असं लागते तेव्हा हरिनाव येतं तोंडाला हो ते गणेश भाऊच नाव त्यांचं सावंत गणेश भाऊच का त्यांचा फोन आला तर 5 मिनिटाच्या संवादात त्यांच्या तोंडातून 10 ते 15 वेळा रामकृष्णारी येत रामकृष्णारी येत हा कोणाच्या तोंडाला येत नाही महाराज देवाचं नाव हो एकदा मला फोन आला स्वामीजी चुकून येतो त्याला काय म्हणतात प्रवीण आपलं सुरेश भाऊ रॉंग नंबर आला आता आमची पद्धत काय तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला फोन करता तेव्हा हॅलो कधी आहे का आमच्या तोंडात रामकृष्ण हरी जय हरी बरं ऐकायला कसं वाटतंय चोपदार तुम्हाला कसं वाटतंय मला फोन आला बरं ऐका म्हणलं रामकृष्ण हरी आता पुढे उत्तर काय अपेक्षित आहे रामकृष्ण हरी सिद्धेश्वर महाराज पुढून काय वाक्याला माहिती का मायला फोन महाराजाला लागला वाटत त्यानं एवढं उरकिलं पण जय हरी म्हणला नाही सहजासहजी देवाचं नाव तोंडाला येत नाही बुवा बहुता सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी 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 म्हणून ही विठ्ठली आवडी अनेक जन्माचं पुण्य लागतं बुवा तेव्हा या चाली कळतात बहुता सुकृताची जोडी हरी दुर्लभ आहे हरीचं नाव दुर्लभ आहे आणि जगात तो प्रेम अति दुर्लभ आहे जगाच्या मालकाला सुद्धा हाच दुष्काळ याला कशाचा प्रेमाचा मग मला सांगा परमात्म्याला दुर्लभ आहे तर आपल्याला किती सुलभ आहे नाही महाराज तुम्हाला नाही लेकरं बाळ बायको तुम्हाला काय प्रेमाची किंमत कळणार आहे वर्ण आमच्यावर आरोप आहे ब्रह्मचार्यांवर हे वृक्ष असतात हे ना प्रेम कळत नाही हे ना जाऊ दे आता ते शब्द नाही शोभत मला आमच्यावर आरोप असतात आमच्यावर आरोप करता तुम्ही पण तुम्ही विचार करा आमच्या बोलण्यावर आता आम्हाला जे प्रेम मिळतं ते ओरिजिनल मिळतं असा तुमचा दावा आहे शास्त्रानं प्रेमाच्या 3 परिभाषा केल्या प्रेम किती प्रकारचं आहे 3 प्रकारचं पहिलं प्रेम आहे सामान्य प्रेम दुसरं आहे समंजस प्रेम आणि तिसरं आहे समर्थ प्रेम
जिस सुख में मत सुखित्व है उसे सामान्य प्रेम कहते हैं, जिसमें उभय सुखित्व है उसे समंजस प्रेम कहते हैं, और जिसमें तत्सुखित्व है उसे समर्थ प्रेम कहते हैं. करपात्रीजी, करपात्रीजीचा विचार आहे. ज्या प्रेमात केवळ आपल्या सुखाचा विचार ते सामान्य प्रेम, ज्या सुखामध्ये आपल्याबरोबर पुढच्याच्या सुखाचा विचार ते समंजस प्रेम, आणि ज्या प्रेमात फक्त समोरच्याच्या सुखाचा विचार आहे त्याला म्हणतात समर्थ प्रेम. उदाहरण आहे त्याला, खूप गोड गोड आहेत. मथुरेतल्या गोपिका आहेत ना, कुब्जा वगैरे, यांचं सामान्य प्रेम आहे. द्वारकेतल्या ज्या स्वकीय नायिका आहेत ना, स्वकीय नायिका आणि परकीय नायिका दोन आहेत. ज्या स्वकीय आहेत ना किती 16,108, त्याच्यातल्या अष्टप्रधान आहेत, आणि बाकीच्या यांचं देवावर समंजस प्रेम आहे. पण देवावर समर्थ प्रेम फक्त गोकुळातल्या गोपाळांचं आणि गोपिकांचं समर्थ प्रेम आहे. सामान्य प्रेम समजावून सांगतो. कर्जचा बाजार कोण्या वारी असतो? शनिवारचा बाजार. शुक्रवार. बर, शुक्रवारचा बाजार. बाप बाजाराच्या पिशव्या घेऊन आला, आणि आता संपलो महाराज, पण आपलं लहानपण आठवा. ज्या दिवशी बाजाराचा दिवस असला की संध्याकाळी एवढा आनंद व्हायचा, बाबा कधी येतात. पप्पा नव्हतंच तेव्हा म्हणा, पप्पा नव्हतंच. बघा, मी माझ्या जनरेशनच्या लोकांना विचारतो, आता तुमचं वय 40च्या पुढे निश्चित आहे. तुम्ही वडिलाला काय म्हणता? बाबा. महाराज तुम्ही? बाबा. तुम्ही वडिलाला काय म्हणायचे? बाबा. तुम्ही वडिलाला काय म्हणायचे? बाबा. तू वडिलाला काय म्हणतो? पप्पा. आहे का नाही? मी म्हणलं ना पप्पा म्हणतात आताची पिढी. पण बाबा. बाबा कधी येतात? बाबा कधी येतात? शुक्रवारचा दिवस आहे, संध्याकाळची वेळ आहे, आणि बाबा बाजारातून आले. बाबा बाजारातून आलेले दिसल्याबरोबर बाबा आले, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. बापाच्या अंगावर धावत गेलं 1.5-2 वर्षाचं पोरग खाऊसाठी. पोरग आलेलं दिसल्याबरोबर बापाने पिशव्या बाजूला ठेवल्या, पोराला उचलून जवळ घेतलं, आणि पप्पी घेण्याकरता तोंड पुढं केलं. तर पोराच्या लक्षात आलं, पप्पाच्या तोंडाचा वास कसा आंबट यायला लागलाय. पप्पा कळाला ना तुम्हाला? बाबा. कंठा नाही, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवते. पंचदशीत हेच उदाहरण दिले मी आता सांगतो इथे. माझे गुरुवर्य तात्या सांगत असतात, एक तर त्याच्या तोंडाचा वास येतो, आणि त्याची दाढी म्हणजे बाजरीचं सरमाड, ती बी त्याला टोचती. पण पोराची पप्पी घेतल्याशिवाय बाप राहतो का? नाही. म्हणजे या प्रेमात बाप, या उदाहरणात बाप स्वतःच्या सुखाचा विचार करतोय का पोराच्या? स्वतःच्या. हे झालं सामान्य प्रेम. एकदा मी हॉस्पिटलला गेलो. कोण्या जाऊ गडे आता? हिंदुजाला गेलो. चला, हिंदुजाला गेलो. अनेक बाई रडत होती. म्हणलं, ताई तुम्ही कर्जतच्या ना? हो ना महाराज, मी गारपोलीची. तुम्ही आले होते ना आमच्या गावात? हो. म्हणलं, ताई काय झालं? दवाखान्यात कसे काय? काय नाही म्हणे महाराज, आमच्या मालकाच्या किडन्या खराब झाल्यात म्हटले, त्यांना आणलंय. मग डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर म्हणतात एक तर डायलिसिस करावं लागेल किंवा किडन्या बदलाव्या लागतील. तुम्ही कोणता निर्णय घेतला? म्हणजे महाराज डायलिसिसला का शक्य आहे का? किडन्या बदलण्याच्या विचारात आहोत. म्हणजे मग अडचण काय? म्हणे किडनी देईल कोण? म्हणलं, ताई तुम्ही द्या ना. बरं, त्याची बायको बरं, ती बी सख्खी. तिला म्हणलं, ताई तुम्ही द्या ना. ऐका बरं तिनं काय वाक्य वापरलं. महाराज मी आदू झाले तर? मग मी त्या बाईला विचारलं, ताई मी देऊ का? ती म्हणली, महाराज जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. म्हणजे ह्या बाईचं नवऱ्यावर प्रेम आहे की नाही? घटनेपुरतं बघा तुम्ही, आहे की नाही? पण ती नवऱ्याबरोबर आपल्याही सुखाचा विचार करते. ह्याला समंजस प्रेम म्हणतात. तुम्ही वाईट वाटून देऊ नका. संसारात मिळालं तर हे मिळतं, त्याच्या पुढचं नाही मिळत महाराज प्रेम. आता तत्सुख सुखित्वम. हो, समर्थ प्रेम काय? माझं काही झालं तरी चालेल, फक्त त्याला समाधान लाभलं पाहिजे. म्हणून मी कायम कीर्तनात सांगत असतो, संत वाङ्मयाचं अवलोकन करा. देवाचं आणि संतांचं प्रेम समजावून सांगण्याकरता, स्वामी फार जबाबदारी वाक्य बोलतोय मी, देवाचं आणि संतांचं प्रेम समजावून सांगण्याकरता साहित्यिक असो, फिलॉसॉफर असो किंवा संत वाङ्मय असो, यांना आईच्या उदाहरणाशिवाय उदाहरण नाही सापडलं. कोणाचं प्रेम? आईचं. आता आई पहा, ऐकताय ना? डॉक्टर भाऊसाहेब नातू पाहिजे का सून?
नातू गेला तरी चालेल, सून वाचली पाहिजे. संपतराव, बायको पाहिजे का मुलगा? डॉक्टर, बायको जगली पाहिजे. कागताई, तुला तुझा जीव पाहिजे का तुझं लेकरू? ते म्हणते डॉक्टर, माझं काही झालं तरी चालेल, माझं लेकरू वाचलं पाहिजे. हे परीक्षितेनं परीक्षितीला तक्षक का चावला, याच्या पाठीमागची कथा एक. माझ्या कथेला जवळची वेळ व्हायला लागलाय, मला जाणे प्रस्तावना लांबते, पण कथा लय भारी आहे. हे तक्षक एवढा डोक धरून का होता परीक्षिती राजावर? बरं, या तक्षकाने आधी पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला. कर्णाच्या बाणावर बसून सुद्धा याने एक दोन प्रयत्न केलेले आहेत. बाणावर बसून, धनुष्य बाणावर नाही. एक दोन प्रयत्न झाले तक्षकाचे, पण तक्षकाला यश नाही आलं. त्याला यश आलं परीक्षितीला मारण्यामध्ये. हे का? कारण पांडवांना जेव्हा खांडववन दिलं राहण्याकरता, आणि पांडव जेव्हा खांडववन विदारत म्हणजे स्वच्छ करत होते, तेव्हा त्याच्यामध्ये काही प्राणी बाहेर निघाले की अर्जुन आणि भीम बाजूने बसायचे, त्यांना बाण मारायचे, पुन्हा जाळात टाकायचे. ह्या तक्षकाच्याही गर्बीन होती. कोणाच्याही? तक्षकाच्याही गर्बीन होती. आणि तिनं विचार केला, आता खांडवनात जळले, मी जळू द्या, पण माझं कोण जळतंय? बाळ जळतंय. म्हणून तक्षकाच्या आईनं मोठ्या जीवाच्या आकांतानं त्या खांडवनामधून उडी बाहेर टाकली. एक भला मोठा सर्प बाहेर पडतोय पाहिलं, आणि अर्जुनाने बाण मारला. पण तक्षकाच्या आईनं तो बाण छातीवर घेतला, बाजूला पडली, आणि मरेपर्यंत तेवढ्यात तिनं त्या तक्षकाला जन्म दिला. म्हणजे बाबा, माझं काय होऊ दे, तू जग. हे वर्णन आहे. मग मला सांगा, सापाची माय एवढा जीव लावते, तर आपली माय किती जीव लावत असेल आपल्याला? हे की नाही? समर्थ प्रेम आहे हे. माय बाप माय तोपर्यंत मिळतं, पुढे नाही मिळत. पण मायचं प्रेम सुद्धा कमी का पडतं? कारण तिचं प्रेम आहे पण संकुचित आहे. आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नाही, म्हणून जरा कमी पडतं. म्हणून समर्थ प्रेम असं आगळं वेगळं आहे. हे प्रेम जगात अति दुर्लभ आहे. सगळं मिळतं जगात, काय मिळत नाही? प्रेम मिळत नाही. हे फिरून ज्योतिष सांगणारी माणसं याच्यावर तर मोठे झाली. बोलू का तुम्हाला, पटवून देऊ? माय, हे माय सगळ्या करता मरमर करते, पण तुला कोणी जीव लावत नाही का? खरे का खोटे? हा, खरे का खोटे? खरे ना? काढा 100-100 मग. हे सूत्र आहे, त्यातलं सूत्र आहे. म्हणून प्रेम अति दुर्लभ आहे. हरी दुर्लभ, हरीचं नाव दुर्लभ आणि प्रेम दुर्लभ. मग तिन्हीचा मिश्रण असणारा काला किती दुर्लभ. तो का म्हणे, काला वैकुंठी दुर्लभ. आणि मग एकच ओवी सांगतो ना, आता अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतोय मी, ऐका. मग एवढा दुर्लभ काला कोणालाही कसा द्यायचा आणि कोणी कसा द्यायचा? साधं कीर्तन झालं, जेवण आहे का? हा, जेवणाकरता भात आहे, डाळ, भाजी, गारपोलीकर, जिलेबी. हा, बरं बरं बरं. आता कीर्तन झालं की सगळे तरुण पोरं वाढायला पळणार का नाही? आणि पळलंच पाहिजे महाराज. तरुण मंडळी, जरी मंडपात नसला, आजूबाजूला असाल तर ऐका. शास्त्र असं आहे, सिद्धेश्वर महाराज, तरुण पोरानं पहिल्या पंक्तीला जेवायला बसायचं नसतं. शास्त्र आहे महाराज. कारण जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो, त्याचं लग्न लवकर जमत नाही. ऐकलं का? मला लय पहिल्या पंक्तीला बसायचा नाद होता. असो. आणि मग जशी तरुण पोरं तशी लहान आहे मुलं. पण स्वयंपाकातली माणसं कोणाजवळ कोणते पदार्थ देतात का? नाही. मग लहान पोराजवळ पत्रवाळ्या, ग्लास, पाणी, मीठ. त्याच्यापेक्षा वयानं मोठे म्हणण्यापेक्षा जबाबदार शब्द वापरतो. त्याच्यापेक्षा जबाबदार आहे त्यांना भात. त्याच्यापेक्षा जबाबदारीनं मोठे त्यांच्याकडे वरण, भाजी आणि जिलेबी मात्र अत्यंत जबाबदार व्यक्तीकडे दिली जाते. आणि त्याला म्हटलं जातं, ए तूच वाढ, दुसऱ्याकडे देऊ नको, लहान लेकराकडे टोपलं देऊ नको, तू वाढ. आणि खाण्याकरता केलंय, फुल खाऊ द्या, पण नासाडी होऊ नये याच्याकरता लेकरं पाहून वाढा. आहे की नाही? म्हणजे जिलेबी वाटताना कोणाच्या हातानं वाटायची आणि कोणाला द्यायची याचा विचार आहे. मग एवढा दुर्लभ काला कोणाच्या हाताने द्यायचा आणि कोणाला द्यायचा याचा विचार करायला नको का? ज्ञानोबारांनी एकच ओवी सांगितली आहे, 6व्या अध्यायातली ओवी आहे, हे काजकीर निर्वाण. काय म्हणले ज्ञानोबारा? हे काजकीर
निर्वाण जाय माय लवकर हा जा जा. हे काजकीर निर्वाण एरवी तरी असाधारण शब्द ऐका लक्ष देऊन ओवितले. हे काजकीर निर्वाण पण एरवी तरी असाधारण त्या अधिकाराच्या सिद्धी ओढवेवीन काय सिद्धी जाय. व्यवहारातली सामान्य सामान्य काम सुद्धा अधिकाराशिवाय सिद्धीला जात नाही. जातात का? मृदंग कीर्तन कोणी वाजवावं? कीर्तन कोणी वाजवावं? ज्याला वाजवता येतं त्याने. त्याचा अधिकारी ठरलाय का नाही? जाऊ द्या स्वामी, तुमच्याकडे मी मायाबद्दल बोलतो. कीर्तन कोणी करावं? कीर्तन कोणी करावं? कीर्तन कधी करावं? वाऱ्या कराव्या, गुरुजवळ बसून काहीतरी शिकावं, जीवनात काही पाठांतर करावं, काही अभ्यास करावा, मग कीर्तन करावं. आणि मग असा अधिकार नसताना कीर्तन केली की दर्जा घसरतो. तुम्ही पाहताय, मला सांगण्याची गरज नाही. महाराज इतकं गोड चिंतन आहे गुडिया बाबाचं, एवढं गोड आहे. आता पहा, जाणीवपूर्वक लक्ष देऊ नका. एवढं चिंतन, आमक्या मंत्राचा एवढा जप करा, हे फळ भेटल. आमक्या अनुष्ठान करा, ते फळ भेटल. 1 कोटी जप केलं की आरोग्य प्राप्त होतं. 13 कोटी जप केला की राम भेटतो. ही वर्णन पुराणात आहेत. आज 13 कोटी जप करून राम का भेटत नाही? त्या मंत्र संख्याच्या चौपट जप करून सुद्धा त्या अनुष्ठानाची ती फळ का मिळत नाहीत? त्याचं कारण सांगितलं. या कलियुगामध्ये साधनातलं तेज का गेलं? बरं, हेच कीर्तन आहे की नाही? मेलेलं माणूस उठवलं कोण्या कीर्तनात? याच कीर्तनात आहे की नाही? छोट्या माणसाला हात याच कीर्तनात फुटले की नाही? याच कीर्तनात देव नाचला का नाही? याच कीर्तनामध्ये सगळ्याला समाधी लागली की नाही? याच कीर्तनाने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं की नाही? मग आज या कीर्तनाला काय झालं? आज तसे अनुभव का येत नाही? त्याचं उत्तर त्याने दिलं, साधनातलं तेज का गेलं? अनाधिकारी माणसं साधनाचं अनुष्ठान करायला लागली म्हणून गेलं. काहीच नाही. युट्यूबच्या जिरावर 4-5 सध्या 4 गोष्टी. एक तर तुम्हाला गाता आलं पाहिजे, माझ्याकडे पहा. एक तर तुम्हाला गाता आलं पाहिजे, एक तर तुम्हाला हसवता आलं पाहिजे, एक तर तुम्हाला रडवता आलं पाहिजे, नाही तर तुम्हाला नाचवता आलं पाहिजे, तर तुमची कीर्तन चालतात. गाणं, नाचणं, हसवणं आणि रडवणं. काय चैतन्य महाराजांनी वाक्य वापरलं. महाराज परवा दिवशी चैतन्य महाराज म्हटले, हे लोक आपल्या संसारातल्या समस्या घेऊन आपल्या कीर्तनात येतात आणि आम्ही यांना हसून रडून फसवतोय. काय जीवनाच्या समस्या घेऊन लोक कीर्तनाच्या मंडपात येतात. काहीतरी पदरात पडावं, काहीतरी मिळावं, काहीतरी ज्ञानात भर पडावी, आमच्या काही जीवनातल्या समस्येचं उत्तर मिळावं, आणि आम्ही एकतर हसवतो नाहीतर रडवतो. आम्ही हसवतो रडवतो नाही, समाजाला फसवतोय. ते जे गेलं साधनातलं का, याचा अधिकार आम्ही अधिकारीत कीर्तनाचे असा आमचा दावा नाही. पण अधिकार असतो एरवी तरी असाधारण. अधिकाराच्या ओढवेवीनं काय सिद्धी जाई. मग एवढा महत्वाचा काला कोणाला द्यायचा आणि कोणी द्यायचा असा जेव्हा विचार निर्माण झाला, तेव्हा माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातूनी, निवडा भिन्न यातूनी. माझे गडी कोण कोण, त्याच्यामध्ये काला देणारे कोण आणि काला घेणारे कोण, असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा काला देणारे कोण याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात दिलं. कंठी धरिला कृष्ण मणी, 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 कंठी धरिला कृष्ण मणी. अभंगाजने प्रकाश, अभंगाजने प्रकाश काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका,
काला वाटो एकमेका काला वाटो काला देणारा कसा पाहिजे? ज्याने कंठात कृष्णमणी धारण करून त्याला सगळ्या जनामध्ये प्रकाश दिसला पाहिजे. याचे 3 अर्थ करायचे. कंठात कृष्ण धारण केला म्हणजे कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्ण साक्षात ब्रह्म आहे, परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. ज्याने ब्रह्मकंठात धरलं अर्थात अहम ब्रह्मास्मी या बोधावर आला आणि अवघा ज्याने प्रकाश म्हणजे सर्वम खलविदम ब्रह्म ही अनुभूती त्याला यायला लागली, हा काला देण्याचा अधिकारी. याचा अर्थ जो सगळ्याला सारखं पाहतो तो काला देण्याचा अधिकारी. आता दुसरा अर्थ पहा. कंठी कृष्णमणी नाही अशुभ ते वाणी. ज्याने कंठात देवाचं नाव धारण केलं आणि ज्याची वाणी कोणालाच अशुभ बोलत नाही तो काला देण्याचा अधिकारी. म्हणजे वाढणारा कसा असावा? सगळ्याला गोड बोलणारा असावा. आता तिसरं काळा मणी. कृष्ण म्हणजे काळा, काळा मणी ज्याच्या गळ्यात आहे तो. आता काळा मणी कोणाच्या गळ्यात असतो? स्त्रियांच्या. बाईच्या गळ्यात काळा मणी कधी येतो? 12वी पास झाल्यावर. कोण म्हणलं? अहो लग्न झाल्यावर. लग्न झाल्या बाईच्या गळ्यात काय येतो? काळा मणी. त्या काळ्या मण्याचा अर्थ काय असतो? ह्या बाईचं जीवन कोणाला तरी समर्पित आहे. मग बघा ना, जिच्या गळ्यात काळा मणी आहे कपाळ तिचे पण कुंकू त्याच आहे. कपाळ तुमचं पण कुंकू कोणाचं? पतीचं कुंकू आहे ना. बोट हिचे पण अंगठी त्याची. पायाची बोट हिची पण त्यात घातलेली जोडवी त्याची. कान हिचे पण घातलेली नथ त्याची. नाक हिच पण त्याच्यात घातलेले झुबे त्याचे. उलट झालं का? मला वापस आहे का नाही बघा. उगा चिबड्या रानात फिरून फायदा नाही. ऐकण्याच्या कुवतीत आहेत अजून आहेत. शरीर हिच पण सत्ता त्याची. तसं कंठी धरीला कृष्णमणी ज्याने गळ्यामध्ये हा कृष्णमणी धारण केला आणि सर्व जीवन देवाला समर्पित केलं तो काला देण्याचा अधिकारी. हो. आता डोळे त्याचे. बघा आता हे आपण इकडे कसं बसवलं, इकडे बसवायचं. आता ओव्या म्हणून आधी एक अर्थ आधी सांगू. बरं अर्थ आधी सांगतो, ओव्या ऐकायला मजा येईल. डोळे याचे पण पाहायचं त्याला. कान याचे पण ऐकायचं त्याला. जिव्हा याची नाव घ्यायचं त्याचं. नाक याचं पण निर्माल्याचा सुगंध घ्यायचा त्याच्या. पाय याचे पण चालायचं त्याच्या गावाला. हात याचे पण टाळी वाजवायची त्याची. जये वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझेचे रूप. जयाचा मनसंकल्प माझाची वाहे माझी या कीर्ती विन. जयाचे रीते नाही श्रवण जया सर्वांग भूषण माझी सेवा. असं समर्पित जो आहे तो काला देण्याचा अधिकारी. व्यवहारात बी असंच आहे. काला वाढणं म्हणजे जेवणार पंक्तीला जो वाटतो ना त्याने सगळ्याला सारखं पाहिलं पाहिजे. 1 त्याची वाणी गोड पाहिजे. 2 आणि तो त्यागी पाहिजे. 3 नाही तर काला वाढणारा आपलं एखादं दिली जिलेबी वाढ रे जिलेबी 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 जिलेबी. जो आवडीचा माणूस आहे त्याला 4-5. जो ओळखीचा नाही त्याला 2 आणि ज्याचं आपलं पटत नाही जिलेबी जिलेबी करून पटकन पुढे निघून जायचं. हे वाढणाऱ्याने करून. वाढणाऱ्याची वाणी गोड पाहिजे. एकानं पंचपक्वानाची पंगत केली. ते गुलाबजाम कुठे आहे? आण. अरे इकडे आहे ना. अरे मी म्हणतो ना इकडे आण बादली. वाढ याला वाढ. ह्याच्या बापाला कधी भेटलं तर खाऊ दे आपल्या जेवायला. काय घेड काय गुलाबजाम जुलाबजाम होईपर्यंत. वाढणारा असा असावा का? वाढणाऱ्याची वाणी गोड पाहिजे. सिद्धू महाराज पलटणला एक सुभाष अण्णा होते. लय गोड वारकरी होते. एसटी मध्ये कामाला होते आणि मी त्यांच्याकडे जायचो. वारले हो गेल्या वर्षी ते. हो. तर त्यांच्या घरी गेलं ना स्वयंपाक घरात मला जेवायला बसवायची. चूल वगैरे पेटलेली. मग त्यांची बायको भाकरी करायची आणि मला जेवायला वाढे. खूप अति प्रेम नवरा बायकोचं. कोर कोर कधी वाढायचे कुळ सुद्धा देत नव्हते. बरं इतकं वाणी गोड त्या माणसाची. गोड पदार्थाचा आग्रह असा ठीक आहे ते ठेच्याचा सुद्धा आग्रह करायचे. घ्या किंवा महाराज खा किंवा महाराज. काय ठेचा. ते एवढं गोड बोलायचे आणि त्या गोड बोलण्यामध्ये ठेचा गोड लागायचा. पण तो त्याचा परिणाम सकाळी करीतच होता. तो त्याच्या कामाला चुकत नाही. ऐका विचार काय सांगत होतो. वाढणाऱ्याची वाणी कशी पाहिजे? गोड पाहिजे. आणि वाढणारा त्यागी पाहिजे. मला नाही उरलं तरी चालेल
पण आमच्या परिसरातले 6 गाव आले ना, ते पोट भरून जेवून गेले पाहिजे. नाही तर वाढणारा जर हलकट असला मजा नाही. ते जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. देऊ का चौकदार? कसं करू? गारपोलीकर कोण आहेत? देऊ का तो दृष्टांत? तुम्हाला विचारण्याचं कारण आहे, कारण ह्याची फी वेगळी आहे. जुने कीर्तनकार सांगायचे, सासरा आपलं जावई आला, मला मामी निघालो मी. अहो जेवल्याशिवाय कसं जातो? जेव्हा अहो मला गडबड आहे. नाही काहीतरी खावाच लागेल म्हणले. 2 मिनिटात शेवया करते म्हणले. शेवयाचं ताट वाढलं आणि तूप आली घेऊन गरम वाढायला. कोणाला? जावयाला. थंडीचे दिवस होते, गोड थोडं गरम झालं आणि तूप असं वत्ता वत्ता आखा तुपाचा डब्बात शेवयात पडला. कोणाच्या? जावाय लाडका होता पण तेवढा नव्हता. म्हातारी म्हणले सगळं तूप जायला लागलं. पटकन खाली बसली. कोण? सासू. पटकन सासू म्हणजे बरं झालं जावया बापू तुम्ही आज आले, गेल्या रविवारी आले नाही. म्हणजे का हो मामी? काय नाही म्हणले, आमच्या घरात म्हणे वाटण्या झाल्या म्हणले. तुमच्या वाट्याला काय आलं? काय सांगावं सावाई बापू, माझ्याकडे बघावं लागलं आता तुम्हाला. ज्याच्या हातात जे पडल त्याने ते उचललं बघा. ज्याच्या हातात जे पडलं ते त्याने उचललं, ज्याच्या हातात जे पडलं त्याने उचललं. लागली तूप उचलायला आणि डब्यात टाकायला. जावय मला घोटाळा व्हायला लागला. जावय भला हुशार. हो, सासू बारामतीचं, जावय नागपूरचा. जावय म्हणला मामी तुमच्याकडे तरी बरं आहे, ज्याच्या हातात जे पडतं ते घेत आहे. आमच्या घरात असा गिचमिट काला होऊन बसलाय, कोणाचाच कोणाला मिळ नाही. टाकलं तूप सासू लय हुशार. आखं तर जावायला खाऊ देत नाही म्हणली. म्हणजे बरं झालं तुम्ही आले म्हटले. का? मी तुमच्याकरता 16 सोमवार केले म्हणे. मग आणि ब्राह्मणाने सांगितलं ज्याच्या करता 16 सोमवार केले त्याच्या ताटात एकदा जेवावं लागत म्हणे. बसू का? म्हणला बसा मामी. सासू बसली अशी, जावाय बसला असा. खाणं चालू. आता सासूची ढिल्ली झालेली बचाडी, तिला रानच उरकना. आणि जावायनं तर JCPचं खोरं लावूनच चालू केलं. सासू म्हणली या स्पीडने गेलं तर माझ्या वाट्याला काही उरायचंच नाही. सासू भली हुशार. म्हणलं ना मागायची तुम्हाला, भली हुशार सासू. ती म्हणली आमचे धीराचे भांडणं झालेच नसते हो. दृष्टांत बघावं लागतो, नुसतं ऐकून कळत नाही. आमचे धीराचे भांडणं झालेच नसते म्हणजे का? आमच्या शेतात असा बांध तिने केला निमा भात. आणि म्हणजे आमचा धीर दरवर्षी कोरीतच राहतो. जावाय भलता हुशार. जावय मला मामी तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा 50 एकर जमीन सांगता, आख्या कर्जत तालुक्यात तुमचं वजन पडतं. पण ह्या जर वाटण्या झाल्या तर वजन पडणार नाही. काय करा, इकडचं तिकडे जाऊ द्या, तिकडचं इकडे येऊ द्या, इकडचं तिकडे जाऊ, तिकडचं इकडे येऊ द्या, पण सम्यारम्यानं खा. पुन्हा एकदा मिसळला. त्याच्या पुढं काय झालं देवा शपथ आपल्याला माहित नाही. आपण सरळ इकडे निघून आलो. वाढणारा त्यागी पाहिजे बुवा, भोगी नाही पाहिजे, त्यागी. आणि असा काला देणारा कंठी धरला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश यानं द्यायचा. आता द्यायचा कोणाला? दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये. वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेकाला वाटू एकमेका, काला वाटू काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम, काला वाटू एकमेका, काला वाटू द्यायचा कोणी? ज्यांच्या डोळ्याला समता पाहिली. द्यायचा कोणी? ज्याची वाणी गोड आहे. द्यायचा कोणी? जो त्यागी आहे. आता द्यायचा कोणाला? वैष्णव निका संभ्रम. तो वैष्णव असला पाहिजे आणि तो निका वैष्णव असला पाहिजे. वैष्णव निका वैष्णव हो, नुसती गळ्यात माळ आहे,
स्वतःला देवाचा म्हणून घेतो हा वैष्णव. पण वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, जो सगळं प्रेम देवाला लावतो तो निका वैष्णव. अशा निका वैष्णवाला द्यायचा. हो, आणि असा द्यायचा बरं, नुसता खायचा नाही. हो, गुळाचा खडा द्या बरं, एक पुटून देतो ह्यांना थोडस. ग्लासच द्या, पुन्हा त्रासच नाही तुम्हाला काही. हा काय कसा असतो? गोड. तुमच्या भागात एक शब्द आहे का? अप्पलपोटा. अप्पलपोटा शब्द नाही तुम्हाला? हा, अप्पलपोटा माहिती आहे तुम्हाला? आपल्याच पोटाची काळजी करतो तो अप्पलपोटा. वारकरी संप्रदाय अप्पलपोटा नाहीये. सेवितो हा रस वाटितो अनेका. म्हणून काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटो एकमेका, एकमेका काला वाटो, काला वाटो एकमेका, काला वाटू एकमेका, एकमेका, काला वाटू, काला वाटू एकमेका. वैष्णवनी का संभ्रम, 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 वैष्णवनी का संभ्रम. काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, एकमेका काला वाटो, काला वाटो एकमेका. वैष्णवनी का संभ्रम, 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 वैष्णवनी का संभ्रम. काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, एकमेका काला वाटो, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. आम्ही काला एकटे नाही खाणार, वाटून खाणार. तुम्ही जागे आहेत का नाही? खरं सांगा, वाटून खाण्यात मजा आहे का चोरून खाण्यात मजा आहे? हा, ऐकून नाही आलं मला. वाटून खाण्यात मजा आहे ना, मग चोरून का बरं खात असता? नवरा गेला कर्जतला, सासरा गेला मंदिरावर पत्ते खेळायला, आपलं हरिपाठाला, लेकरं गेले शाळेत, घरात जाती 2 कांदे चिरीती, एवढं बेसन टाकती, वावा, जिरे, सोडा, कोथिंबीर, बारीक हिरवी मिरची, आणि काय तयार करती? भजे. परातीत भजे घेती, परातीत भजे घेती आणि पाहती, एक खातीन बघते कोणी आलं का काय. कारण मामला कशाचा आहे? चोरीचा आहे. पण मला सांगा, तेवढेच भजे संध्याकाळी केले, वाट्याला 2च होत्या, पण खाण्यात किती समाधान आहे. मग ऐका ओ माता माऊलीनो, आज ठरवाच, आजपासून चोरून खायचं नाही. म्हणजे आतापर्यंत खात होत्या म्हणजे, हो, चोरून खायचं नाही. मग कसं खायचं? बोला की, वाटून खायचं. महिन्याला 1,500 आले की सप्त्याला 1-1 हप्ते द्यायचे, आहे का नाही? आता का गप बसल्या गडी असं. तात्पर्य ऐका, काला वाटू एकमेका, वैष्णवनी का संभ्रम. आणि मग या भक्तीचं सुख प्राप्त झालं, यल्लब्ध्वापमान सिद्धो भवती मत्तो भवती. भक्तीची एक मस्ती येते. मग आजीव साम्रावती, काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. आणि मग सगळे ब्रह्मादिक देव आल्यानंतर वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, त्या वाकुल्या ब्रह्मदेखाला दाखवायच्या. आता वाकुल्या कशा? तुम्ही मदत करणार तर मी सांगणार. दाखवायच्या का वाकुल्या? माझ्याकडे पहा. आता इथं ब्रह्मदेव आहे, दिसला का? कीर्तनात हो म्हणायचा असतो. इथं ब्रह्मदेव आहे, दिसला का? इथं इंद्र आहे, दिसला? तिथं देवेंद्र दिसला? वरुण, अग्नी, हा, आर्यमा, देव दिसले का? हो म्हणावं फक्त तुम्ही, दिसले. आता काला त्यांना द्यायचा नाही, वाकुल्या दाखवायच्या. वाकुली क्रमांक 1, हात वर करायचा फक्त पुरुषांनी. 1 हात वर करायचा, अंगठा थम्सअप सारखा. सगळ्यांनी लाजे त्याशी वाटा नाही. हा, आणि वाकुल्या दाखवायच्या. सिद्धू महाराज काय बी वाजवा, आम्ही तालात बरोबर करतो. हा हा, वाकुली क्रमांक 1. आता वाकुली क्रमांक 2, 2 हात वर करायचे.
तुम्ही नका करू, तुम्ही हात वर केलं आमचं कसं व्हायचं. 2 हात वर, मान वर. हा वाजवा काही. बस. आता वाकुली क्रमांक 3, आपापले रुमाल हातात घ्यायचे. द्या तुमचा उसना मला. रुमाल हातात घ्या. ज्यांच्याकडे रुमाल नाहीत त्यांनी टोप्या घ्या. ज्यांच्याकडे टोप्या नाहीत त्यांनी सलमान खान होऊन आता शर्ट काय काढू नका. घेतले रुमाल, मान वर. हा आता शेवटची वाकुली. मानवर, जीभ बाहेर. वाकुले आहेत त्या. हा हा वैकुंठाची जगन्नाथा नाही वाकुले दाखवायचे. आता याचे अर्थ आहेत बरं प्रत्येकाचे. पहिला अर्थ, देव म्हणले आम्हाला काला द्या. मिळणार नाही. का नाही? तुम्ही अधिकारी नाही. मग आम्हाला काय करावं लागेल? 84 लक्ष योनी फिरावं लागेल. मृत्यूलोकात यावं लागेल. ज्ञानोबा तुकोबाचं व्हावं लागेल. तेव्हा काला, तोपर्यंत काला नाही. धन्यवाद. तोपर्यंत लाव घोटत रामले तुम्ही. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आणि असं करून काला वाटू एकमेका. वैष्णवनी का संभ्रम. महाराज महाराज आता या जगामध्ये तुम्हाला असा काला देणारा, असा घेणारा असे कोणी अधिकारी आहेत का? आहेत ना. कोण? तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, ओ तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळी वीरगाडे, आम्ही बळी वीरगाडे, कालावा तू एकमेका, कालावा तू एकमेका. आम्ही बळी वीरगाडे, आम्ही बळी वीरगाडे, काला बाटू एकमेका, काला बाटू एकमेका. वैष्णवनिका वैष्णवनिका
वैष्णवानिका संभ्रमा संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनी वैष्णवनिका वैष्णव वा वा वैष्णवनिका संभ्रम 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 वैष्णवनिका संभ्रम काला वाटुमे एकमेका काला वाटुमे या भूमंडळात गाडे वीर गाडे बडी काला देणारे आणि काला घेणारे आम्ही आहोत. म्हणून आम्ही हा काला वाटणार. पण 5 ते 10 मिनिटात भगवान कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करून आम्हाला तो काला सेवन करायचा आहे. एकदा टाळी वाजवा, देवाचं भजन करा. राहिलेल्या 2-2.5 तासामध्ये आपलं 10-5 मिनिटात सेवा पूर्णत्वाकडे. विठोबा रखुमाई 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 Gopal Kumar
देवादिदेवा जगत्रय जीवा पर्यसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. परमात्म्याचे अगदी थोडक्यामध्ये आपल्याला गायचे. खाली बसा, अजून वेळ आहे हो मंडळी. खाली बसा, खाली बसा, 5-10 मिनटं वेळ आहे अजून. बसा बसा बसा, पटकन बसा. भगवंताचं चरित्र अगदी थोडक्यात गायचं. आणि तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगून ठेवलं, चरित्र ते विस्तारावे का उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. देवानं गोकुळात जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. कसं झालं देवाचं चरित्र. भगवान वसुदेव देवकीच्या पोटी कंसाच्या कारागृहात जन्माला आले. कंसात कारागृहात जन्माला आलेले भगवान तिथे न थांबतात त्यांनी बापाला आज्ञा केली, कारण देवकीला प्रश्न आहे, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. का बरं. कारण झने कंसाशी कडेल माझ्या बाळाशी मारील म्हणून ते उचल, पण लपवायचं कुठं. तर नंदाच्या घराला मजने गोकुळाला. भगवंताला गोकुळात नेलं. ठेवी तिथे देवा जेलान माया घेऊन या आला. ज्यानं डोक्यावर माया घेतली त्याच्या जीवनात रडापडी चालू आहे. ज्याच्या गावात देव आलाय तिथं आनंदी आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आणि सगळ्या गोकुळातल्या गवळणीला ही तिला सांगते ती तिला सांगते. सांगता सांगता सगळ्या गोकुळात कळालं. सगळ्या गोपिका म्हणू लागल्या, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 सुंदर आहे, सुंदर आहे. स्वरात म्हणले पण जोरात नाही म्हणले. आणि जोरात म्हणायला दोष तुमचा नाही, ह्या सप्त्यावाल्यांचा आहे. त्यांनी जेवणाआधी ठेवायला पाहिजे, मग कीर्तन ठेवायला पाहिजे होतं का नाही. असं करता करता सगळ्या गोकुळात कळालं. सगळ्या गोकुळातल्या गवळणी नटून तटून नंदाच्या वाड्यावर निघाल्या. जशा गोपिका निघाल्या तसे गोपाळ म्हणले, का ग आई आज गावात कोणाचं लग्न नाही काय नाही, तू एवढी का नटली. अरे तुला माहित नाही आपल्या राजाला पोरगा झाला, नंदाला पोरगा झाला, तुम्हाला आनंदाला आम्हाला का सुद्धा पडलं काय म्हटले. गोपाळही नटले. गोपिका गेले यशोदेकडं, गोपाळ गेले नंदबाबाकडे. नंदबाबाचं 90 वर्षाचं वय, दाढी पांढरी, मिशी पांढरी, केस पांढरे झालेले. आणि ते गोपाळ म्हणतात, बाबा सगळं गोकुळ नटलं, तुला काय झालं रे असं बसायला, तू पण नटना. नंदबाबा म्हणले, अरे मी म्हातारा माणूस आहे, म्हाताऱ्या माणसानं कुठं नटायचं असतं का, म्हाताऱ्या माणसाला कुठं नटता येतं का. पण तेवढ्या ते गोपाळ मला, बाबा काळजी करू नको म्हणे, आम्ही तयारीनं आलो. लगेच एका गोपाळानं आपल्या खिशातली गोदरेज हेरडायची पुडी बाहेर काढली. नंदबाबाच्या दाढीन मिशा काळ्या कुळकुळीत केल्या. एकाने नंदबाबाच्या तोंडाला फिरून लावली. फिरून लावली माहितीये ना,
फेरेन लावलीच, पण फिरून लावावं लागते ना, म्हणून फिरून लावली. एका नंदबाबाला पावडर लावलं, एका डोळ्यात काजळ घातलं, डोक्यावर पगडी, त्याच्यावर मोरपीस, गळ्यात फुलाच्या मोत्याच्या माळा, कमरेला पितांबर, भरजरी उपरणं, असा शृंगार नंदबाबाचा केला. आणि नंदबाबा गोपाळासह कृष्णाचं तोंड पाहायला सुतिकागृहात गेले. पण एवढा गोपिकेने गर्दा केला, गोपाळांना जागाच राहिली नाही. इकडून पण गोपिका, त्या कोपऱ्यात बी गोपिका, गोपाळ जीव ठोडून मधात घुसले. आणि मग तुका तेथे वाणी एक आडून दुसरी, तुकोबारानं अशा गोपिका बाजूला केल्या. आणि ऐका आता, नंदबाबा कृष्णाचं तोंड पाहणार तेवढ्यात एका गोपाळानं आगोपणा केला, ताकाचा डेरा आणला, नंदबाबाच्या डोक्यात फोडला. नंदबाबा चिडले. का चिडले? आणि गोदरेज हेरड्या अजून वाळलेलं नव्हतं. सगळा शृंगार चौपट केला म्हणले. एक तुम्हाला समाज जीवन सांगतो आणि एक तुम्हाला कौटुंबिक जीवन सांगतो. दोन्ही जीवनात हा माझा सल्ला तुम्हाला आनंद फायद्याचा ठरेल. सगळं गाव आनंदात असलं आणि एक जर चिडका असलं तर तो कार्यक्रम आनंद देत नाही. आणि सगळं घर उत्साही असलं आणि घरात एक जर चिडलं तर तो घरातला कौटुंबिक सण सुद्धा आनंद देत नाही. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, तुमचा कार्यक्रम कुटुंबाचा असो नाही तर गावाचा असो, केवळ तुमचा युगो जपण्याकरता तुम्ही चिडून गावाच्या आणि घराच्या आनंदात विरजन घालण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही. आपला थोडा अपमान जरी झाला, घरात असो किंवा समाजात असो, तो कार्यक्रम होऊ द्यायचा. आणि कार्यक्रम झाला, सण झाला, मग काठ्या घेऊन पण आनंदात विरजन कालवायचं. आपल्या पोराचं तोंड पाहताना बापानं दयादूधनं आंघोळ करायची असती. पण हे कोणाला माहिती? आणारे मग काय, ताकाचे डेरे आणले, फोडले, लोण्याचे फोडले, तुपाचे फोडले, दुधाचे फोडले, साखरेचे नाही फोडले, फक्त आणले. आणि नंदाचा वाडा जणू काही क्षीराचा समुद्र झाला. आणि अशा क्षीराच्या समुद्रात तेवढ्यात एक म्हातारी म्हणली, ए बाबा ऐक, म्हणले तुझं पहिलं पोरग ना? हो. मग बापानं नाचल्याशिवाय पोराचं तोंड पाहायचं नसतं, नाचायचं असतं. नाचायचं म्हणल्याबरोबर गोपाळ म्हणले झिंग झिंग झिंगट. तसलं नाही नाचायचं. मग मस्त दोन मृदंगाचार्य बोलवले, फुगडीला वाजवतो तसा त्रितालाचा ठेका मस्त खुल्या बाजानं वाजवायला सुरुवात केली. आणि नंदबाबाने गोपाळ नाचायला लागले. आपण टाळी वाजून नंदबाबाला ताल दाखवायचा आहे. सगळ्यांनी, कोणी कंटाळा करायचा नाही. आणि नंदबाबाने नाचायला सुरुवात केली. टाळ असे नंदबाबा नाचायला लागले. कैलास पर्वतावर भगवान शिवजीला आनंद झाला, ते सुद्धा पार्वतीसह तांडव करायला लागले. सत्यलोकात ब्रह्मदेव शिवजी समाधीस्थ होते, तरी सुद्धा शिव समाधी भूल गए ऋषी मुनी की तारी, वेद पडत ब्रह्मा भूले भूले ब्रह्मचारी. असं त्रैलोक्य आज नाचू लागलं. केवळ त्रैलोक्य नाही, सृष्टी सुद्धा आनंदाने बहरली होती. गावातल्या धातुमूर्त्या परिवारासह नाचू लागल्या. सगळे गोपाळ नाचतात, गोपिका नाचतात आणि एकच आनंद. सगळ्याच्या मुखात एकच वाक्य, नंदगर आनंद भयो. बंद आहे का माहिती? नंदगर आनंद भयो असा सगळे गाय लागले. गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे गाऊ लागले, नाचू लागले. पण या लागला धिंगाणा नाचायची सवय गोपाळांना. त्यांनी पकवाजांना खुणवलं, लय वाढवा टाळी. गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की, यशोदानंदन की. असे नाचायला लागले. दुपारचे 3 वाजले तरी नाचणं संपेना. संध्याकाळचे 5 वाजले, सांगितलं लय वाढवा. टाळी टाळी. कुंडली असे नाचले नाचले नाचले. भगवंताचा जन्मोत्सव संपला. भगवान थोडे लहानाचे मोठे झाले आणि मोठे होऊन हे गोपाळ कृष्ण कसे आले 2 नटून, तसे आता थोडे मोठे झाले. उभा राहा गोपाला, उभा राहता. ए काना, अरे 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 वा 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 वा. हा, एकदा काना करता टाळ्या वाजवा बरं माझ्या. ए पिवळा काना, इकडे येतो का? इथं येतो. यशोदेशिवाय येत नाही वाटतं तो. इथं इथं बसा. असं असा भगवान लहानाचे मोठे झाले. मोठे होऊन
मोठे होऊन भगवान त्यांनी छोट्या छोट्या गोपाळाची संघटना केली आणि भगवंतानं गोपाळांना विचारलं, गोपाळांनो माझ्याकडं पहा, गोपाळांनो माझ्याकडं पहा, तुम्ही माझे गोपाळ आणि मी तुमचा कान्हा, शोभत नाही पण हो म्हणा. तुम्ही कोण? बोला की तुम्ही कोण? जरा मोठ्याने, तुम्ही कोण? मी कोण? मी कान्हा म्हणून शोभत आणि तुम्ही गोपाळ म्हणून लय शोभायला लागले काय? असं द्या, रडतोय का? बरं राहू द्या, नंतर नंतर बोलवतो तुम्हाला हंडीच्या वेळेला, बसा. आणि मग भगवंताने गोपाळ गोळा केले आणि गोपाळांना विचारलं, का रे गोपाळांनो, गोकुळात तेवढं दैदूत तुपलोनी असताना तुमची तब्येत एवढी खराब का झाली? फार उमेश महाराजासारखे वळून गेले तुम्ही. तरी काय करावं देवा, दूध जातं डेअरीला, चटणी भाकर डेअरीला. भगवान म्हणले असं नाही, आईला मागायचं, आई देत नाही चोरून खायचं. गोपाळ म्हणले आम्हाला चोऱ्या येत नाहीत. भगवान म्हणले मी आहे ना शिकवायला. आता तुम्ही कोण? बोला की मी कोण? आणि मी तुम्हाला काय शिकवणार? चोऱ्या. मला धंदा काय दुसरा? आणि भगवंतानं असे गोपाळ तयार केले. सांगितलं हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. चोरीला जाताना हळूहळू चालायचं असतं, कोणी कोणाशी बोलायचं नसतं. घर पाहुणे एकांताचे, एकांतातलं घर पाहायचं असतं. नवविधा नवनीताचे, नवविधा जिथं संपन्न ते घर पाहायचं. आणि अशा गोकुळात चोऱ्या चालू केल्या. गवळणी त्रस्त झाल्या आणि यशोदेला गाराने सांगू लागल्या आणि यशोदेला म्हणू लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे. काय केलं माझ्या पोरानं? काय सांगू यशोदे? परवाला आमच्या घरा, परवाला आमच्या घरा, परवाला आमच्या घरा, परवाला आमच्या घरा. दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा. घेऊन ताकाचा डेरा असेल पडीला, पडला पडीला त्यावरी असा डेरा फोडला म्हणले. म्हातारं जुन्यातलं म्हणून टिकलं यशोदे, नाहीतर आज गारानं नाही तुला 10वीची पत्रिका घेऊन आली असते. दुसरी म्हणजे तिचं तर काहीच नाही म्हणले, माझं ऐक म्हणली. एक तर माझ्या पोराईची सोयरीक जमाना म्हणली, तिला मंगळ. पण मधला मध्यस्थी एवढा हुशार निघाला, त्यांनी बरोबर मंगळी शोधून आणली. हे मधले लय हुशार, मंगळीला मंगळी, लंगडीला लंगडा, डुचकीला डुचका. आता माझ्याकडे बघा, ऐका, डॉक्टर निला डॉक्टर, डॉक्टर डॉक्टरला डॉक्टर, डॉक्टर निला डॉक्टर, मास्तर निला महाराज निला, जोड्या पक्याला एक राहिला अजून. वकील निला वकील, नर्सला नरसोबा. एका गावात असंच विचारलं, नर्सला ती म्हणे नरसाळ. मी नाही त्या गावातली घटना, आपल्याला काही म्हणणं नाही. आणि माझ्या पुरीने 8 पानाची रांगोळ काढली, अष्टदळ काढली अंगणी, वरी मुते चक्रपाणी. काय सांगावं, गुण याचे लिहिता न पुरे मी देणे. पण यशोदेला खरं वाटत नाही, बाजा कृष्ण तसा नाही. सावळा ग चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा. तुम्ही मोठ्या गोकुळ जाणारे, तुम्ही मोठ्या ढाले गोकुळ जाणारे. तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता शारंगधरा. तुम्ही बारा घरच्या गोकुळ जाणारे, तुम्ही बारा घरच्या गोकुळ जाणारे. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा. तुम्ही ठाईच्या गोकुळ जाणारे, तुम्ही ठाईच्या ओढाला गोकुळ जाणारे. तुमची एवढी चरित खोटी ग गोकुळ जाणारे. असं यशोदेनं शिव्या देऊन परत लावल्या. पण भगवान म्हणले पुढे बहुत करणे आहे. एक दिवशी भगवंतानं घरात खोडी केली, यशोदेला प्रचिती आली. यशोदा म्हणली कृष्णा उद्यापासून वनात जायचं. आणि वनात जायचं म्हटल्यानंतर भगवान म्हणले आपले गोपाळ पाहिजे. मग गोपाळांना आवाज दिला. आता तुम्ही गोपाळ आहेत का नाही? मी ज्या स्वरात आवाज देतो त्या स्वरात तुम्ही सगळ्यांनी हो म्हणायचं. गोपाळांनो, 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाथ या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाथ या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाथ या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाथ या. सारे गोपाळ नाथ या, सारे गोपाळ नाथ या या या.
तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनाथ या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनाथ या 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 तुम्ही गाया घेऊन घेऊन सारे गोपाळनाथ या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनाथ या 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 असे गोपाळ आले अनेक प्रकारचे खेळ खेळे खेळून गोपाळ दमले गोपाळ म्हणले देवा खांदी बार पोटी भूक काय खेळा याचे सुख तो का म्हणे आता खेळ मोडावा परता सगळ्यांच्या शिदोर एका जागी केल्या सगळ्या गावचे आशाण्याचे गोपाळ होते डिकसळचे होते कोशाण्याचे होते उमरोलीचे होते वाव्याचे होते पालीचे होते आणि गारपुलीचे बी होते आणि त्यात काना बी होता बघा असा आणि सगळ्यांचा काला एका जागी केला गोपाळ काला केला सगळे गोपाळ कमळाच्या आकारानं बसवले सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं सगळ्यांनी इकडं पहा पाठीमागचे देवाने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं थोडं हसा राव फक्त तुम्ही दोघं राहिलेत 7 गाव हसलेत बघा आता ओ बाबा हसा ना तुम्ही थोडस चष्माले बाबाच्या मागचे बाबा तुम्ही हसा थोडस हा हसले बघा बाबा आता आता हसले हा तुम्हाला हसा म्हणलो तुम्ही हा असं सगळ्यांच्या मुखावर हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्याला गोपाळकाला वाटला त्याचं वर्णन भगवान शुकदेव करतात बिभ्रद वेणुम जठर पठयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मभि स्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुग बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सेवेचा भाग संपलेला आहे सर्व साथी गावची मंडळी मिळून अत्यंत गोड पद्धतीने या ठिकाणी या काल्याचं आयोजन त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी एका गावात करतात यावर्षी गारपोली गावाला हे सौभाग्य प्राप्त झालं आणि यांनी हे काला करण्याचं सौभाग्य मला प्राप्त करून दिलं त्याकरता सर्व ग्रामस्थांचे आभार मला गावाचं आदर आतिथ्य फार आवडलं स्वामीजी आपले जीव घेणारे लय गाव आहेत पण आपल्याला जीव लावणारे थोडे गाव आहेत मी उठा म्हणल्याशिवाय उठू नका बरं तुम्ही बसा 2 मिनटं खाली हां बरोबर हंडी बी फोडायची आणि सगळंच करायचे आपलं फक्त 2 मिनटं मी अनेक गाव पाहिले पण गावाचं आदर आतिथ्य वेगळं महाराज रात्री मी संभाजीनगरजवळ कीर्तन करून निघालो आणि इथं यायला मला 4 वाजले पण महाराज गावातले कार्यकर्ते मंडळी आवर्जून ते चौकात उभे होते बरं त्यांना मी म्हणतोय मला ठिकाण लक्षात आलंय माझ्याकडे लोकेशन आहे नाही महाराज आम्ही स्वागताला उभे राहिलो आणि शेठचे बंधू काय नाव सुरेश शेठ यांच्या घरी निवांत आराम केला एवढा आराम केला 9 वाजता मला कुणीतरी उठवलं म्हणून कीर्तन 10ला चालू झालं कारण झोपलो 4 वाजता म्हणल्यावर नको का मला 9 वाजेपर्यंत झोप असं नका करू मी बी माणूस आहे हो म्हणा नाही एकदा मला बरं वाटेल आणि तेच म्हणतो मी आणि अत्यंत गोड आदर आतिथ्य या सर्व गोष्टी पाहून मनस्वी मोठा आनंद झाला या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो पुन्हा एकदा महाराष्ट्राचं गुणवैभव आदरणीय श्री आमचे कुंदन महाराज यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा आदरणीय अविनाश महाराज यांच्याकरताही वाजवा आणि माझ्यावर प्रेम करणारे परमार्थावर प्रेम करणारे या भागावर प्रेम करणारे वारकरी संप्रदायाचं मृदंग वैभव आमचे सिद्धेश्वर महाराज आणि पूज्य श्री स्वामी महाराज या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो झालेली सेवा अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडाता त्या कराडकर त्यांच्या चरणी समर्पित करतो वाणीला पूर्णविराम आता क्रम असा राहील जय विठ्ठल होईल विनेकरी इथं येतील हंडीचा अभंग होईल प्रसादाचा अभंग होईल आरती होईल आणि सूचना झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही फक्त हांडी फोडल्यानंतर मला जायला परवानगी आहे कारण मला प्रवास पुढचा धावपळीचा आहे म्हणून मला जायला परवानगी आहे का नाही हो म्हणा लवकर आणि तेच म्हणलं मी आणि रस्ता करा मला जाण्यासाठी मी जर पाय घसरून पडलो तर मंडळ जिम्मेदारी घेणार नाही जाणार सर्वांनी मोठ्या प्रेमानं पुढच्या कार्यक्रमाचा आनंद लुटायचा आहे विठ्ठल जय जय शिंके लांब
रोहीकडे मुख बसरोनीकडे म्हणे हाती तुका तुम्ही वाहे रोहीकडे मुख बसरोनी पंढरीला कुशामय अवघातले प्रकाश वाटुले कमेका वैष्णवनिका वाटुले आत्मादिका वैष्णवनिका वाटुले कमेका वैष्णवनिका म्हणे भुवंडले आम्ही वाटुले कमेका वैष्णवनिका बोलिले गुरु देवा गुरु अपराध महाराज तुम्ही नाही विचारला देखा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा रांगा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम तुम्हाला झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावे से मना येत नाही नारायण सुरली बापाने ते सापडले नारायण तुका मने भोग गेला निवारीला नाग आता उठावे से मना येत नाही नारायण करून आरती आता ओवाळू श्रीपती आज पुरले नवस धन्यवाद दिवस आज पुरले नवस धन्यवाद तुका वाही टाळी होता सनिध जवळ आज प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव वाळती धन्य धन्य तेलोचन नित्य करते अवलंबन बाळा प्रौढा आणि मुग्धा ओवाळीती परमानंद धन्य धन्य तेलोचन नित्य करते अवलंबन नामा म्हणे केशवाते देखून राहिलो तटस्थे धन्य धन्य तेलोचन नित्य करते अवलंबन युगे 28 विटेवरी उभा मागे रखमाई दिसले वेशोक कुंडलिकाचे भेटी परब्रह्मायका चरणी वाहे भीमा उद्धारी जगा देव जय पांडुरंगा माई वल्लभ नाईच्या वल्लभ पावे जुलका देव हे तुळशी माळ गळा तर ठेवणी कटी कासे पितांबर कस्तुल लाटी देवासुरावर नित्य येते भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंग रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलका देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करते त्याच्या हेळा मात्र तया होय मुक्ती केशवासी नामदेव भाग वाढते जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलका देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी अवतार पांडुरंग नाव ठेवे ज्ञानी आरती ज्ञान राजा मध्य तेजा सेवित साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्वाब्रह्माची केले रामाच्या नादाने वाई टाकाची केले आरती ज्ञान राजा मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ते पाय दाखवे आमा राघवे सागरात पाषाण तारी रे वेद गोबादे अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ते पाय दाखवे आमा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले रामेश्वरी चरणे मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ते पाय दाखवे आमा कालीन लोटांगण वंदन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत भोजन भाग वाळीन म्हणे